म्हणजे तुला उद्या रात्री म्हणजे शनिवारी रात्रीच तिथे जायला हवंय, बरोबर 12 वाजता. रात्री 12 वाजता? अहो पण 12 वाजून गेलेत की रविवार लागल्या लागल्या तुला त्या ठिकाणी पहिली कुदळ घालावी लागेल. आम्ही सगळेच जण प्रयत्न करतोय, म्हणजे राघवीची मागणी मी लवकरच पूर्ण करणार आहे. समोरच्या दरवाजाला लावून ये. कोणच्या? त्या साराच्या? हो. एखादा मुलगा बघून तिचं लग्न करून द्यावं. काय आहे की माझा मुलगा तर आता राहिला नाही, तेव्हा आता ती सून नाही, माझी मुलगीच आहे. निशा लवकरच आई होणार आहे, म्हणून जो काही निर्णय घ्यायचा तो लवकरात लवकर घ्यायला हवा. नाही, पण एखाद्या महिन्याचा कालावधी आणखी द्या. मग मी मुलं बघायला सुरुवात करू ना? नको म्हटलं तर ह्यांना नैराश्य येईल. त्यापेक्षा ते या वरसंशोधनाच्या उद्योगात रुळतील आणि तोवर सत्यही उघडकीस येईल आणि मग सगळं व्यवस्थित होईल. हो, तुम्ही निशासाठी वरसंशोधनाला लागा. आपल्याही नजरेत कोणी असेल तर सांगा. वा, म्हणजे माझ्यापासूनच सुरुवात तर. तर हरकत नाही आबासाहेब, करूया. शुभस्य शीघ्रम. बर, काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? चहा चालेल. उत्तम. अगं वेदांती, अगं ओवी, फोन वाजतोय. कुठे गेली पोरगी कुणास ठाऊक. हॅलो तात्या. निशा बेटा, काय झालं? निशा बोल. तात्या, तुम्ही आणि ओवी मला न सांगता का निघून गेला? आता कसं सांगू तुला? अगं तुला तसं बघणं मला जमतच नव्हतं आणि तू यायला सुद्धा तयार नव्हतीस. तुला तसं टाकून निघून जाणं म्हणजे पण म्हणून काय झालं? म्हणून असं निघून जायचं का? मी किती वेळासारखी वाट बघत होते तुमची. अगं निशा बेटा, समजून घे. तू लवकरच इथे, मी तुझी वाट बघतो. नाही तात्या. हे बघ बेटा, तू देवाचं नाव घे, सगळं ठीक होईल. तू नीट राहा आणि तसंच जर काय वाटलं तर तू निघून ये इथे. मी इथेच आहे.
निशा आई समीर दादांचा आवाज नाही. स्टँडाईन मला समीर दादांचा आवाज काढून फसवते. विडा पेटो विडा पेटो विडा पेटो विडा पेटो विडा पेटो विडा पेटो विडा पेटो. निशा, आपलं माणूस गेलं ना की रडू येतच. पण आई माझ्याच बाबतीत हे असं का घडावं? कुठे असतील ते? परत येतील ना नक्की? येतील, नक्की येतील. तुम्हालाही वाटतं नाही समीर परत येतील? समीर, तू समीर बद्दल बोलतीयस का? मला वाटलं तू तुझ्या तात्यांबद्दल बोलतीयस किंवा अजय बद्दल. आई, का नसते गैरसमज तुम्ही मनात ठेवले? आणि तुम्हाला चांगलंच माहितीये ना, मी आता आई होणार. समीरच्या मुलाची आई. आता काय तू सांगशील ते मानावंच लागेल. तुम्ही असं का बोलताय आई? समीर खरंच परत येतील. माझं मन सांगते ते परत येतील. मला सतत असं वाटतं की कुणीतरी मला सांगते की समीर परत येतील. त्यांचं अस्तित्व सतत मला जाणवत असतं इथे. आणि आता मला साराचीही भीती वाटत नाही. माझं मन अजिबात ग्रासलं नाहीये. आता मी फक्त आई आहे, एक आई. खरं सांगू आई, खरं तर आई बाळाला जन्म देते, पण बाळ स्त्रीतल्या आईला जन्म देत असतो. मला खरंच आता कसली भीती वाटत नाही. बरोबर आहे. कशी भीती वाटेल ग? निगरगट्ट माणसांना कधी कशाची भीती वाटते? जी चांगली माणसं असतात ना, त्यांचंच मन खातं. हल्ली ही अशी निगरगट्ट माणसं ताठ मानेनं जगतात. आई, हा आता आंधळी कोशिंबरीचा खेळ आपल्यातला संपवूया. मी देवासमोर शपथ घेते, समीर शिवाय माझ्या आयुष्यात कोणीही नव्हतं आणि कधीही नसणार. असं अजिबात बोलू नकोस निशा. अगं, साराने ऐकलं तर. सारा? हो, सारा. तुला माहित नाही, हल्ली सारा दुःखात असते. कारण त्या रूम मधून ना सारखं असं कणल्याचे आवाज ऐकू येतात, रात्री अपरात्री. नाही आई, असं खरंच काही नाही. साराचं अस्तित्व खरं तर कधीच नव्हतं. तिचं प्रेम इतकं श्रेष्ठ नव्हतंच. ताकद मनाची असते,
जी जन्मोजन्मी सोबत देते, जन्मोजन्मी सोबत राहू शकते, आपलं अस्तित्व टिकून ठेवू शकते. निशा, तुला माहितीये, एखाद्या माणसानं जर मनापासून वाईट चिंतलं ना तर वाईट हे होतच. वास्तू तथाच तू म्हणते माहितीये ना तुला. सारा काय म्हणाली ती माहितीये ना, मी जर या घराची स्वामिनी झाले नाही तर मी कुणालाच होऊन देणार नाही. विसरलीस? नाही विसरली मी, पण आता मला त्याची पर्वा नाही. बरोबरच आहे. आता सौभाग्यच राहिलं नाही तर स्वामित्व कसलं? पण निशा, तुला तुझ्या सौभाग्यापेक्षा या सौभाग्यालंकाराचं जास्त महत्व आहे, हो ना? असं का बोलताय तुम्ही? आमचं मन जळत नसेल तुला या रूपात बघून? मुलगा राहिला नाही पण सून मात्र मिरवतीये. आई, खरंच असं बोलू नका. समीर कुणासाठी, कुणाला दाखवायचंय सगळं? हा आई, मला नाही वाटत की समीर. तुझ्या वाटण्यानं सत्य बदलत नाही. समीर आपल्याला सोडून गेलाय कायमचा. आणि आई असले तरी हे सत्य मी मानलेलं आहे. तुला जर या घरात राहायचं असेल तर समीरची विधवा म्हणून राहायला लागेल. वैधव्याचा अनुभव घे, म्हणजे नवरा काय असतो ते कळेल. नवरा काय असतो हे करण्यासाठी विधवा होण्याची गरज नाही आहे. त्याची किंमत क्षणोक्षणी कळत असते. माझ्या दुर्भाग्याची रेष गंधाखाली गलपली. सौभाग्य गेले, रेषा उघडी पडली.
इथेच पुरली होती ना? हो. म्हटलं ना तुला, हे सगळं बघ किती भयानक वाटतंय. हो रे. त्या बाबांनी पण ना असा मुहूर्त शोधला. रात्रीचे 11:55 झाले होते. म्हणजे अजून 5 मिनिटं इथे वाट पाहायची. बाबांनी रात्री 12 वाजताच सांगितलं होतं ना? हो, अगदी 12 वाजता. इथे माझे 12 वाजले आहेत. अजय, हा, काय झालं? अरे तू उगीच एवढा नर्वस कशाला होतोस अजय? उलट तुझ्या आयुष्यात काहीतरी आगळं वेगळं झालंय, काहीतरी वेगळं घडतंय, हे फार महत्वाचं नाही का वाटत आहे तुला? अरे सगळ्यांच्याच आयुष्यात असं नसतं घडत. मला तर खूप छान वाटतं. तू त्या काळचा सरदार असशील, युद्धाला जात असशील, तुझी बायको अशी नऊवारी साडी नेसत असेल, मोठी नथ वगैरे, आणि ती तुला स्वामी म्हणत असेल. म्हणत असेल? माझी बायको अजूनही मला स्वामीच म्हणते. मला मागच्या जन्मीची बायको आहे ना. कसं असेल ना ते सगळं? अगदी खरं खरं. रणभूमीवर शत्रूंना धडा शिकवणार. हे आपल्या युगातलं नाही, फक्त पॉलिटिक्स. त्या पॉलिटिक्समध्ये आपण आपलं जीवन पोखरून टाकतो. 12 वाजले. 12 वाजलेत ना? हां. हीच जागा द्या. हीच होती ना नक्की? हो हो. आपण जास्त खोल नव्हती पुरली ना? नाही, जास्त खोल नव्हती पुरली. मला वाटतं इथे- सावकाश. हे बघ. मूर्त से नहीं? नशीब. मला वाटलं आता मिळते की नाही मूर्त. हो, पण आता काय करूया? आता बाबा म्हणाले होते सकाळपर्यंत परत येतो म्हणून, पण मी असं करते, मी मागच्या दारातून जाते. आणि तू असं कर, तू उद्या सकाळी ये, आत्ता नको. उद्या सकाळी? नाही 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 नाही, ही मूर्ती माझ्या घरी अजिबात नाही. ही मूर्ती तू घेऊन जा. अरे पण मी कशी घेऊन जाणार? मग बाबांना कळेल ना की मी तुझ्याबरोबर होते म्हणून. अगं तसं नाही, पण काय करूया? हे बघ, एक काम कर, बाबांना असं सांग की मी रात्री तुझ्याकडे आलो आणि ही मूर्ती देऊन गेलो. हे बघ, असं सांगायला पाहिजे. काय म्हणजे त्यांना जर राग आला तर त्यांना समजवता येईल, पण या मूर्तीला कोण समजवणार? हां, बरं बरं, ठीक आहे, मी घेऊन जाते मूर्त. बरं चल आता लवकर जाऊया आपण. ये. बस, कोणी बघत नाही ना? नाही, चल. आई, त्या दाराला तुम्ही का कुलूप लावलत? तू कोण ग? मालकीण या घराची? तू यावेळी इथे कसा? गुरुजी, मी निघालो होतो, पण जाताना मी विचार केला की मी वाड्यावर जाऊन सांगणार काय. शापित जन्म